नमस्कार मंडळी. दीप अमावस्या या दिवसापासून श्रावण महिन्याची सुरुवात झाली. श्रावण महिना चालू झाल्यानंतर बरेच नियम पाळतो आपण, जसे की मांस न खाणे, कांदा लसूण न खाणे, अनेक पद्धतीची पूजा करणे, अशा पद्धतीचे नियम पाळतो. श्रावण महिना हा पवित्र मानला जातो. या महिन्यात आपण नेहमी भक्ती करू तेवढे पुण्य आपल्याला मिळते. विशेषतः भगवान शिवाची उपासना सर्वजण करतात आणि भगवान शिव सर्वांची मनोकामना पूर्ण करतात अशी मान्यता आहे. या महिन्यात जो तो त्याच्या पद्धतीने शंकराची उपासना करतात. म्हणूनच मी आज काशी महात्म्य याचा दुसरा अध्याय तुम्हाला श्रवण करणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मला प्रोत्साहन मिळेल. द्वितीय अध्याय. सत्ययुगात अतिशूरवीर भूरिद्युम्न नामक राज्य करीत होता. त्याला हजारो राण्या होत्या. त्यात मुख्य राणी विभावरी नावाची होती. दैववशात भूरिद्युम्न राजा कामातुर झाल्याने समस्त राज्य शत्रूच्या हाती गेले व राजा भूरिद्युम्न आपली पट्टराणी विभावरीसह तलवार घेऊन भयानक विंध्य पर्वतावर निघून गेला. काही काळानंतर एके दिवशी राजास विभावरी राणी म्हणाली की, हे राजन, आपण कामातुर झाल्याने आपले राज्य व आपल्या दुसऱ्या राण्यांना घालवून बसलात. आता तुम्हासहित मला हा निर्जन अरण्यात कसे राहता येईल? जो मनुष्य धर्म अर्थाचा त्याग करून कामावश होतो त्याची आपल्यासारखी स्थिती होते. एक दिवस भुकेने व्याकुळ राजाच्या मनात स्वतःच्या क्रतेचे स्मरण करून फिरत होते. एके दिवशी भुकेने व्याकुळ राजाच्या मनात पाप झाले की मी आपल्या स्वतःच्या राणीला मारून खावे. राणीला ही गोष्ट कळली तेव्हा राणी म्हणाली, महाराज, आपले मुखकमल क्षुधेच्या पीडेने पीडित आहे, तरीही माझ्या शरीराचे मांस काढून भोजन करावे आणि आपले प्राण वाचावे. असे नीतीचे शब्द आपल्या पट्टराणी विभावरीकडून ऐकून तो घोर पापी राजा राणीला मारून तिचे मांस खाण्यास बसताच 2 सिंह खेळता खेळता तिथे आले. सिंहाला पाहताच राजा पळत सुटला व 4 कोस अंतरावर धान्याची गाठोडी घेऊन बसलेल्या ब्राह्मणांना पाहून राजा त्यांना मारून धान्य खाण्यास तयार झाला. इतक्यात यज्ञोपवीत व मृगचर्म पाहून त्या राजाला दैववशात ज्ञान उत्पन्न झाले की त्याने आपल्या कुबुद्धीने स्त्री व ब्राह्मणांना मारून ब्रह्महत्या केली आहे. ज्या योगाने मनुष्य 100 जन्म नरकवास भोगतो आणि स्त्रीला मारल्याने 50 कल्प नरकवास भोगावा लागतो, मी फार भयंकर घोर पाप केले आहे. असा विचार करीत राजा भूरिद्युम्न साकल्य ऋषीच्या आश्रमात येऊन पोहोचला. त्याने आपली सर्व कथा ऋषींना सांगितली व त्यांना याचे प्रायश्चित विचारले. तेव्हा साकल्य ऋषी दयेने प्रेरित होऊन म्हणाले, अरे दुष्टा, आता तू काशीला जा. या निश्चयाकरिता 5 काळी वस्त्रे तू नेस. काशी दर्शनाने तुझी सर्व वस्त्रे पांढरी होतील. हे ऐकून भूरिद्युम्न राजा 7 दिवसात चालून समस्त जीवांचे भय नाश करणाऱ्या काशीला पोहोचला. श्री काशीच्या दर्शनाने त्याची 5ही वस्त्रे शरद ऋतूप्रमाणे उज्ज्वल चंद्रवत पांढरी झाली आणि तो घोर पापी काशीत नित्य श्री गंगास्नान आणि श्री विश्वेश्वराचे दर्शन पूजन करीत राहिला. श्री विश्वनाथ मणिकर्णिका तीर्थाचे दर्शन पूजन केल्याने आणि तारक मंत्राच्या प्रभावाने या क्षेत्रात शिवसायुज्य मुक्ती प्राप्त केली. हे ऋषीवर्य, काशीत कोणत्याही जागी कुठल्याही घोर पापी आपल्या शरीराचा त्याग करतो त्याला अवश्य मोक्ष प्राप्त होतो. धर्मात्मा लोकाकरिता काहीच सांगाव्यास नको. धन्यवाद. ओम नमः शिवाय. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा.